हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। चला तर तुम्हाला हा व्हिडिओ येतोय पोळ्याचा। बैलपोळा होता त्या दिवशीचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे। तर बघा किती मस्त माझी सकाळी पूजा झालेली होती। मस्तपैकी छान देवांना हार फूल सगळे वाहून पूजा केलेली आहे। आणि आता पूजा वगैरे झाल्यानंतर कृषिकासोबत मी थोडीशी बडबड करत होती। बघा तुम्ही व्हिडिओ। हाय, काय खाती आहे? काय हे सांडवत आहे ना कृषिका। हे बघा कृषिका काय खातीये, पापा की परी नुसतं काही ना काही खात असते। तुझी फ्रेंड आहे का? मला काय माहिती तुझी फ्रेंड आहे म्हणून। आणि काय बघत आहे तू? चिकू बंटी, चिकू बंटी बघते कृषिका। काय मिळालं बघू दे, बघू दे काय गिफ्ट काय। ओ टिकली मिळाली कृषिकाला, किती सुंदर। वाव कृषिका टिकली लावशील तू? ही तुझी नाही माझी आहे। नाही नको, माझी आहे ना। कोणाची आहे? माझी आहे। माझी आहे। वाव मस्त आहे ग, छान छान मेकअपचं सामान मिळते इथे। हा दे, तसं नाही काढायचं, तसं नाही, तसं नाही, दे मी काढून देते। पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून। ओके। हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। चला तर तुमचं स्वागत आहे माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये। तर परत एकदा आपण भेटू, परत एकदा नवीन व्हिडिओला छान सुरुवात करू। तर आज आहे पोळा। पोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि कृषिकाकडून पण। कृषिकाने पण तुम्हाला विश केलेलं आहे। तर चला आता माझी पूजा वगैरे पण आटोपली। आता स्वयंपाक पण करायचा दुपारून। आता मी आधी उपवास आहे आज, तर भगर बनवते। आणि आज आम्हाला मटकीचे वडे करायचे आहेत। तर आम्ही मोठ असते ना त्यालाच मटकी म्हणतात, तर त्या मोठचे वडे करू आज आम्ही। तर मी मोठ आता भिजत टाकते आणि भगर बनवते। चला तुम्हाला दाखवते सगळं आजचं रुटीन, बघत राहा व्हिडिओ। बघा मी काल डीमार्टला गेली होती, तर तिथनं मी मटकी वगैरे काही सामान घेतलेलं आहे किराण्याचं थोडंसं, पण तो व्हिडिओ मी अजून अपलोड केलेला नाही आहे। या व्हिडिओनंतर तो पण व्हिडिओ येईल लगेच तुम्हाला। हे बघा मी डीमार्टमधनं अशी मटकी आणली होती काल। तर आता ही मटकी मी स्वच्छ धुवून घेते आणि थोड्या वेळाला भिजत ठेवते। आणि ही भिजतपर्यंत आपण तोपर्यंत भगर वगैरे करून घेऊ। चला तर बघा आता माझा भगर वगैरे पण रेडी झाला। आणि इकडे मस्त कुकर पण लावून दिलेलं आहे मोठं। मला हे कुकर खूप आवडतं, याच्यामध्ये सगळं सोबत होऊन जातं। वरण भात आणि चण्याची डाळ पण मी तिथेच लावली आहे पुरणाची, आणि धोप्याची वडी पण त्यातच लावली आहे परत। म्हणजे माझे सगळे कामं 15 मिनटात होऊन जाणार। आणि मग फोडणीच द्यायचं राहील वरणाला, आणि डाळ पुरण पण आणि धोप्याची वडी पण। म्हणजे आपली भाजी पण रेडी होऊन जातं, वरण पण रेडी, भात पण रेडी। म्हणजे खूप छान कुकर आहे हे, मला खूप आवडतं। आणि मी आता दुसरं कुकर पण घेणार आहे, पण असंच घेणार आहे, मला मोठंच आवडतं। अरे आमच्याकडे वरण भात भाजी वरण भात आणि अजून डाळ वगैरे पण लावावं लागतं कधी कधी, खिचडी वगैरे। तर ते पण मी त्यातच लावून देते, म्हणजे सोबतच होऊन जातं सगळं। आणि स्वयंपाकाचा वेळ पण वाचतो आपला, लवकर होतं सगळं। आणि 15 मिनटंच लागतात सगळं शिजायला, तर खूप लवकर होऊन जातं। चला आता मी भगर वगैरे नाश्ता करून घेते आणि मग भेटते। हाय, चला आता संध्याकाळचे 5 वाजले आणि माझा स्वयंपाक वगैरे पण आटोपला। आता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, फक्त आता गरम गरम वडे करायचे। आता थोड्या वेळात पूजा वगैरे करू संध्याकाळ झाली की। आणि आता बैल वगैरे येतात की काय तर बघू। पाऊस तर काही आलेला नाही आज, थोडा थोडा आला मगाशी। आता छान आहे वातावरण, मोकळं आहे, छान वाटत आहे, फ्रेश एकदम। आणि स्वयंपाक पण झाला, आता लवकरच नैवेद्य ठेवून देऊ आणि बघू लवकरच जर बैल वगैरे आले तर त्यांनाही नैवेद्य लावू। आणि चला मी तुम्हाला काय काय बनवलं तर सगळं दाखवते। चला हे बघा, या कुकरमध्ये भात, इथे पोळ्या आहे, आणि हे मी पुरण काढून ठेवलेलं आहे थोडंसं। आज आमच्याकडे असं म्हणतात की पोळी खायची नाही, म्हणजे गव्हाची पोळी नाही खात आज, तर पुरणच खायचं फक्त। हे कढी आहे आणि हे दूध आहे। हे बघा मस्त पुरणपोळ्या बनवून ठेवलेल्या इथे। हे आहे
शेंगाची भाजी, वरण आणि ही आहे आपली धोप्याची वडी. आज बैलांसाठी धोप्याच्या वडीचाच मान असतो, तर आपल्याला आज धोप्याचीच वडी करायची होती नैवेद्याला. आणि सोबत मी शेंगाची पण भाजी केलेली आहे. तर असा सगळा माझा स्वयंपाक झालेला आहे बघा. इथे डायनिंगवरती ठेवून दिलं सगळं आणि गॅस ओटा क्लीन झालेला आहे, एकदम किचन स्वच्छ करून ठेवून दिले. आता फक्त वडे तळायचे. तर हे बघा मी मोठचे वडे करते आज. तर सगळं मोठचं सारण बनवून ठेवलेलं आहे वड्याचं. आता आपण बनवूच थोड्या वेळात, बघू कसे होतात. तर चला तर आता 5 मिनटं मी बसते, आराम करते, थोडंसं मोबाईल वगैरे बघते आणि मग परत नळ पण येतील आता सायंकाळला. तर पाणी पण भरायचं आहे, पाणी वगैरे भरून घेते आणि मग तुम्हाला सायंकाळला भेटते परत. चला तर तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा आता बाहेर बैलजोडी आलेली होती, त्यासाठी मी नैवेद्य वगैरे काढून घेतला पानांमध्ये. छान 2 पुरणपोळी, धोप्याची वडी, शेंगाची भाजी, वडे, वरण, भात, कढी हा सगळं नैवेद्य केलेला होता मी बैलजोडींसाठी. आणि किती छान ताट दिसतंय ना बघा, किती मस्त वाटतंय सगळं नैवेद्य भरलेलं. चला सगळं नैवेद्य वगैरे काढलेलं आहे. आता बैलांची जोडी पण आलेली आहे बाहेर. तर आता आपण पूजा वगैरे करून घेऊ बाहेर जाऊन छान. आणि मग घरात पण देवांना पण नैवेद्य दाखवायचं आहे. तर आता पहिले बैलजोडी आली आहे तर त्यांना नैवेद्य दाखवून देऊ, त्यानंतर मग आपण घरी करू. बघा या दिवसांमध्ये मस्त बैलजोडी सजवलेली असते. आजच्या दिवशी आपल्या बैलजोडीला छान आंघोळ घालून स्वच्छ त्यांचं सगळं त्यांचा साज घालून त्यांना त्यांची पूजा केली जाते. आणि मस्त त्यांना मग त्यांची मिरवणूक पण काढतात छान. आणि मग बाकी आपण पण त्यांना घरी आल्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य देतो खायला. कारण ते वर्षभर आपल्याला शेतामध्ये आपल्यासाठी राबत असतात आणि आपल्याला अन्नधान्य त्यांच्यापासूनच मिळत असतं. आणि आपण त्यांची आज मग पूजा करतो. बघा आमची पूजा वगैरे झाली. पूजा झाल्यानंतर कृषिकाचा आणि दृष्टीचा फोटोशूट करत होती मी तिथे, त्यामुळे त्यांना तिथे उभं ठेवलेलं होतं. ॲक्च्युली ते खूप जंप करत होते, त्यामुळे ते काका त्यांना असं व्यवस्थित पकडून ठेवलं होतं त्यांनी. चला मस्त बैलजोडी पण आली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. पण आज त्या खूप त्रासून असतात ना बैल, तर आज काही ते व्यवस्थित होते नाही, त्यामुळे आज ती काही जास्त पूजा वगैरे काही करू दिली नाही व्यवस्थित, कारण त्या खूप जंप करत होत्या. तर आम्हाला पण भीती वाटत होती. आणि मग मी नंतर शूट पण नाही केला पूजा करताना, कारण व्हिडिओ शूट करायला कोणीच नव्हतं माझ्यासोबत, त्यामुळे मी व्हिडिओ नाही काढला. पण आधी ज्या ताई पूजा करत होत्या मी त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे तुमच्यासाठी. आणि ही बघा दृष्टी आली आहे परीसोबत खेळायला मगापासून. परी ये, आणि तुम्हाला परी सांगेल ना नंदी कसा होता तर ये, सॉरी बैल जोडी कशी होती तर सांगेल. ये हां, उद्या नंदी सजवायचं आहे आपल्याला. ये लवकर ये, लवकर ये. नाही बरं कृषिका मला सांग बैलजोडी कशी होती. कशी? हां खूप जंप करत होती ती बैलजोडी. भीतीच वाटली ना आपल्याला. हो आम्ही मस्त फोटो काढले, तुम्हाला आम्ही फोटो पण शेअर करू, हो ना कृषिका. हां चला तर आता मला पण जायचं आहे गरबा क्लासला 7 वाजता. स्वयंपाक नैवेद्य सगळं आटोपलेलं आहे, पूजा वगैरे मस्त झालेली आहे. आणि छान झालं, बैलजोडी पण लवकरच येऊन गेली, नाही तर मी गरबा क्लासला गेल्यानंतर आली असती तर मला पण काही पूजा करायला नसतं मिळालं. काय झालं? आपण डोसा खायला पहुंच गए. हो डोसा खायला पहुंच गए. चला तर छान पूजा वगैरे पण आटोपली आणि आता नैवेद्य पण झालेलंच आहे. आता फक्त कृषिकाचे पप्पा यायचे आहे, ते नव्हते आज, चंद्रपूरला गेले आहे, त्यांना काही काम होतं तर ते येतीलच आता 7-7:30 वाजेपर्यंत. तर मला गरबा क्लासला पण निघायचं आहे, तर मी आता तयार वगैरे आधीच झाली होती, कारण पूजा पण करायची होती आणि गरबा क्लासला पण जायचं होतं, त्यामुळे मी रेडी होऊन गेली. तर आता मी निघते आहे थोड्या वेळात. आता वाजले 6:45, 7:15पर्यंत निघते मी क्लासला. आणि चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा, येईलच. मी गरबा क्लासवरून आल्यानंतर पण शूट करेल, जेवणाचा पण व्हिडिओ दाखवेल. आज अंकुश पण येणार आहे घरी जेवण करायला, त्याला पण म्हटलं की ये आज, तो रूमवर राहतो तर ये म्हटलं जेवण करायला. आणि मागे तुम्हाला तो
धुवा दिसत असेल, पण तो मी इथे धूप लावलेला आहे बघा. मी रोज असा धूप लावत असते घरी. छान मस्त वाटतं. पूर्ण रूममध्ये धुवायचा सुगंध पसरलेला असतो, धूर पसरलेला असतो. मस्त छान वाटतं एकदम. चला तर अंकुश पण येणार आहे, त्यालाही मी बोलवलेलं आहे जेवण करायला. तर तो येईल 7, 7:15पर्यंत. तो ऑफिसमधून येईल डायरेक्ट इकडे. आणि मी आता क्लासवरून आल्यानंतर मग बाकीचा शूट करते तुम्हाला तुमच्यासाठी. चला तर भेटू लगेचच. चला तर बघा, मी आता गरबा क्लासवरून आली आणि सगळं जेवण परत गरम करावं लागलं, कारण खूप लवकर स्वयंपाक बनवला होता, त्यामुळे सगळं थंड झालेलं होतं. आणि बघा आता आम्ही सगळ्यांनी पानांमध्ये जेवण घेतलेलं होतं. आमच्याकडे म्हणतात की आजच्या दिवशी लेडीज गव्हाची पोळी खात नाही, फक्त पुरण खातात. तर असं तुमच्याकडे पण असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा तुमच्याकडे पण असंच आहे काय तर. आणि बघा आमचं सगळ्यांचं जेवण पण सुरू होतं. अंकुश पण आलेला होता, मला यायला थोडा उशीर झालेला होता. चला तर आमचं जेवण वगैरे आटोपलं आणि आता अंकुश घरी निघाला. तर मी व्हिडिओची इथेच एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट.